इजो अकाउंटन्सी चॅनलमध्ये मी प्राध्यापक ललित वेळेकर सर्व विद्यार्थी आणि व्ह्यूअर्सचं स्वागत करतो. बीकॉम पार्ट फर्स्ट सेमिस्टर सेकंड युनिट सेकंडमधील कन्व्हर्जन ऑफ पार्टनरशिप फर्म इंटू लिमिटेड कंपनी या टॉपिकमधील प्रॅक्टिकल प्रॉब्लेम नंबर 4 आपण पाहणार आहोत. सुरुवातीला आपण प्रॉब्लेम पाहूया. मदन अँड मोहन शेअरिंग प्रॉफिट इक्वली वॉन्टेड टू कन्वर्ट देअर पार्टनरशिप इंटू लिमिटेड कंपनी. मदन आणि मोहन हे पार्टनर्स आहेत आणि त्यांना डिसाईड केलेलं आहे वॉन्टेड टू कन्वर्ट देअर पार्टनरशिप इंटू लिमिटेड कंपनी. त्यांची जी पार्टनरशिप फर्म आहे ती लिमिटेड कंपनीमध्ये कन्वर्ट करण्याचं त्यांनी डिसाईड केलेलं आहे. त्यांच्यामध्ये शेअरिंग प्रॉफिट रेशो हा इक्वली आहे. देअर बॅलन्स शीट ॲज ऑन 31 मार्च 2030 वॉज ॲज अंडर. 31 मार्च 2013चं बॅलन्स शीट आपल्याला या ठिकाणी दिलेलं आहे. लायबिलिटीज आणि असेट्स. लायबिलिटीजमध्ये बघा सनरी क्रेडिटर्स 27,000, लोन क्रेडिटर्स 25,000, बँक ओव्हरड्राफ्ट 10,000, रिझर्व्ह फंड 15,000, मदन्स कॅपिटल 25,000, मोहन कॅपिटल 25,000 असे 1,27,000च्या लायबिलिटीज दिलेल्या आहेत. सनरी डेटर असेटमध्ये बघा सनरी डेटर्स 50,000, बिल्स रिसिवेबल 7,000, स्टॉक इन ट्रेड 20,000, पेटेंट्स 5,000, प्लांट अँड मशिनरी 10,000, लँड अँड बिल्डिंग 35,000 अशा 1,27,000च्या असेट्स दिलेल्या आहेत. तर आपल्याला ज्या ॲडिशनल इन्फॉर्मेशन दिलेलं आहे त्यामध्ये काय म्हटलं आहे पहा. ए ॲडजस्टमेंट द गुडविल ऑफ द फर्म वॉज टू बी व्हॅल्यूड ऑन द बेसिस ऑफ ट्विस्ट द ॲव्हरेज प्रॉफिट कॅल्क्युलेटेड ऑन द प्रिव्हियस 3 इयर. म्हणजे पाठीमागील 3 वर्षाचा जो प्रॉफिट आहे त्याचं ॲव्हरेज हे गुडविल हे आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे ऑन द बेसिस ऑफ ट्विस्ट. म्हणजे ॲव्हरेज प्रॉफिट जो येईल त्याच्या दुप्पट आपल्याला गुडविल कॅल्क्युलेट करायचं आहे. प्रॉफिट दिलेला आहे 3 वर्षाचा. यामध्ये 2010-11चा 20,000 प्रॉफिट आहे, 2011-12चा 23,000 प्रॉफिट आहे आणि 2012-13चा 26,000 प्रॉफिट दिलेला आहे. आफ्टर सेटिंग असाइड ₹5,000 टू रिझर्व्ह फंड इच इयर. म्हणजे प्रत्येक वर्षी ₹5,000 हा रिझर्व्ह फंडमध्ये ॲडजस्टमेंट केली जाईल. अँड चार्जिंग ₹1,500, ₹1,800 अँड ₹2,100 रिस्पेक्टिव्हली इन रिस्पेक्ट ऑफ इन्कम टॅक्स. तर इथं इन्कम टॅक्स प्रोव्हिजन आहे 1,500, 1,800 आणि 2,100. ॲडजस्टमेंट नंबर बी काय म्हटलेलं आहे पहा. द लँड अँड बिल्डिंग अँड प्लांट अँड मशिनरी वेअर टेकन ओव्हर ऑन रिव्हॅल्युएशन. रिव्हॅल्युएशन हा शब्द महत्त्वाचा आहे. रिव्हॅल्युएशन ॲट ₹75,000 अँड 15,000 रिस्पेक्टिव्हली. म्हणजे लँड अँड बिल्डिंगचं रिव्हॅल्युएशन केलं 75,000 आणि प्लांट अँड मशिनरीचं रिव्हॅल्युएशन केलेलं आहे 15,000 आणि त्या असेट ह्या टेकन ओव्हर केलेल्या आहेत. सी इन्फॉर्मेशनमध्ये 5% डिबेंचर ऑफ ₹1 लाख वेअर इश्यूड ॲट डिस्काउंट ऑफ 5%. म्हणजे बघा 1 लाखाचे डिबेंचर्स हे 5% डिस्काउंटनं इश्यू केलेले आहेत. ॲडजस्टमेंट नंबर डी पार्टनर्स वेअर इश्यूड 15,000 ऑर्डिनरी शेअर्स ऑफ ₹10 each टावर्ड परचेस कन्सिडरेशन अँड पेड कॅश फॉर द बॅलन्स. म्हणजे बघा 15,000 ऑर्डिनरी शेअर्स आहेत, ₹10 परचेस कन्सिडरेशनची अमाऊंट पेड केलेली आहे आणि राहिलेली जी अमाऊंट आहे ती कॅशमध्ये दिलेली आहे. ई ॲडजस्टमेंट बघा. द पर्चेसिंग कंपनी इमिडिएटली पेज ऑफ सनरी क्रेडिटर्स. सनरी क्रेडिटरची अमाऊंट ही इमिडिएटली पे केलेली आहे. अँड बँक ओव्हरड्राफ्ट तसेच बँक ओव्हरड्राफ्टची सुद्धा अमाऊंट. अँड इशूड 6% प्रेफरन्स शेअर्स ऑफ ₹100 each. आणि 6% प्रेफरन्स शेअर्स म्हणजे ₹100 ते इश्यूसुद्धा केलेले आहेत. टू लोन क्रेडिटर्स फॉर ₹25,000. लोन क्रेडिटर्ससुद्धा आहेत 25,000चे. आता पुढे म्हटलं यू आर रिक्वायर्ड टू गिव्ह फर्स्ट द स्टेटमेंट शोविंग हाऊ टू परचेस कन्सिडरेशन वॉज अराइव्ड ॲट. म्हणजे सुरुवातीला आपल्याला परचेस कन्सिडरेशनची अमाऊंट कॅल्क्युलेट करायची आहे. त्यानंतर सेकंड रिअलायझेशन अकाउंट अँड पार्टनर्स कॅपिटल अकाउंट. जे रिअलायझेशन अकाउंट आणि पार्टनर्स कॅपिटल अकाउंट आपल्याला या ठिकाणी तयार करायचं आहे. तर आता पुस्तकामध्येच ज्या पद्धतीनं सोल्युशन केलेलं आहे अगदी तेच मी तुम्हाला या ठिकाणी त्याचं सोल्युशन कसं केलेलं आहे ते एक्सप्लेन करून सांगणार आहे आणि आवश्यक तिथे मी तुम्हाला या ठिकाणी वर्किंग नोटमध्ये सुद्धा त्याचं सोल्युशन मी करून दाखवेल. आता यामध्ये बघा सुरुवातीला आपल्याला स्टेटमेंट ऑफ परचेस प्राईस काढायची आहे. आता परचेस प्राईस आपण कशी काढतो. असेट टेकन ओव्हर मायनस लायबिलिटीज टेकन ओव्हर. बरोबर आहे. म्हणजे ज्या टेकन ओव्हर केलेल्या असेट्स आहेत त्याच्यामधून टेकन ओव्हर केलेल्या लायबिलिटीज मायनस केल्यानंतर येणारी जी अमाऊंट असते त्याला आपण परचेस कन्सिडरेशन असं म्हणतो. तर सुरुवातीला आपल्याला असेट घ्याव्या लागतील. बरोबर आहे. आता या प्रॉब्लेममध्ये ज्या काही टेकन ओव्हर केलेल्या असेट्स आहेत त्या आज इथं असेट ज्या टेकन ओव्हर केलेल्या आहेत त्या आपल्याला मेन्शन केलेल्या आहेत. लँड अँड बिल्डिंग 75,000 जी रिव्हॅल्यूड केलेली अमाऊंट आहे आणि प्लांट अँड मशिनरी 15,000ची रिव्हॅल्यूड केलेली आणि टेकन ओव्हर केलेली अमाऊंट आहे. परंतु बॅलन्स शीटमध्ये प्रॉब्लेममध्ये ज्या असेट दिलेल्या आहेत बरोबर आहे ज्या असेट दिलेल्या आहेत त्यासुद्धा आपल्याला परचेस कन्सिडरेशनमध्ये बुक व्हॅल्यूप्रमाणे घ्यायच्या आहेत. परंतु आता इथं बघा स्टेटमेंटमध्ये काय म्हटलं बुक व्हॅल्यू ऑफ असेट टेकन. म्हणजे या ठिकाणी बॅलन्स शीटमध्ये दिलेले जे असेट आहेत त्या असेट बुक व्हॅल्यूच्या आहेत. म्हणजे या सगळ्याच असेट आपल्याला घ्यावे लागतील. म्हणजे एकूण टोटल असेट्स किती आहेत बुक व्हॅल्यूप्रमाणे 1,27,000. तर बुक व्हॅल्यू ऑफ द असेट
टेकेन 1,27,000. आता त्यामध्ये ॲड काय केलेलं आहे पहा, ॲप्रिसिएशन इन द व्हॅल्यू ऑफ प्लांट अँड मशिनरी अँड लँड अँड बिल्डिंग. म्हणजे या ठिकाणी बघा जी बी नंबरची ॲडजस्टमेंट आहे यामध्ये लँड अँड बिल्डिंग आणि प्लांट अँड मशिनरी या टेक ओव्हर केलेल्या आहेत आणि रिव्हॅल्यूड केलेल्या आहे. मग 75,000 आणि 15,000. आता इथं प्रॉब्लेममध्ये जर आपण पाहिलं तर लँड अँड बिल्डिंग किती हजाराची आहे, 35,000ची बुक व्हॅल्यू आहे आणि रिव्हॅल्युएशन केलेली अमाऊंट 75 आहे. म्हणजे 35,000 आणि 40,000 एक्सेस अमाऊंट अशी 75,000 ही टोटल होईल. बरोबर आहे. म्हणजे आता इथं 1,27,000 ही बुक व्हॅल्यू आहे, म्हणजे त्यामध्ये लँड अँड बिल्डिंगची ही 35,000ची सुद्धा अमाऊंट आहे. परंतु आपल्याला या ठिकाणी जी 75,000 रुपये रिव्हॅल्युएशन केल्यानंतर जे 40,000 वाढतात ते अमाऊंट या ठिकाणी आपल्याला ॲड करावी लागेल. बरोबर आहे. म्हणजे या ठिकाणी लँड अँड बिल्डिंगची अमाऊंट 40,000 आणि प्लांट अँड मशिनरी, आता प्लांट अँड मशिनरी इथं पहा 10,000 बुक व्हॅल्यू दिलेली आहे आणि इथं रिव्हॅल्युएशन केल्यानंतर 15,000 म्हणजे 5,000 एक्सेस अमाऊंट आहे. बरोबर आहे. तर ती अमाऊंटसुद्धा आपल्याला ॲड करावी लागेल. म्हणजे इथं लँड अँड बिल्डिंगचे 40,000 एक्सेस होतात आणि प्लांट अँड मशिनरीचे 5,000 असे 45,000 ते आपण ॲप्रिसिएशन केलेले आहेत. किती 45,000. तर विद्यार्थ्यांनी इथं 45,000ची जी अमाऊंट कशी आली हे महत्त्वाचं आहे, हे समजून घेणं महत्त्वाचं आहे. त्याच्यामध्ये प्लांट अँड मशिनरीचे 5,000 आणि लँड अँड बिल्डिंगचे 40,000 असे 45,000 अमाऊंट या ठिकाणी येईल. आता यानंतर म्हणजे अगोदर बॅलन्स शीटच्या सगळ्या असेट घेतल्या, त्यानंतर रिव्हॅल्यूड झालेल्या आणि एक्सेस अमाऊंट 45,000ची घेतली, त्यानंतर व्हॅल्यू ऑफ गुडविल आपल्याला घ्यायची आहे. आता इथं बघा व्हॅल्यू ऑफ गुडविल किती दिलेलं आहे, 56,000 दिलेलं आहे आणि ही 56,000ची अमाऊंट आपल्याला कॅल्क्युलेट करावी लागेल. बरोबर आहे. म्हणजे या ठिकाणी बघा आपल्याला या ठिकाणी वर्किंग नोट काढावी लागेल, व्हॅल्यू ऑफ गुडविल. बरोबर आहे. व्हॅल्यू ऑफ गुडविल. आता गुडविल आपल्याला कसं काढायला सांगितलं आहे बघा, ॲडजस्टमेंटमध्ये जर आपण पाहिलं तर त्यामध्ये काय म्हटलेलं आहे, द गुडविल ऑफ द फर्म वॉज टू बी व्हॅल्यूड ऑन द बेसिस ऑफ ट्विस्ट द ॲव्हरेज प्रॉफिट कॅल्क्युलेटेड ऑन द प्रिव्हियस 3 इयर. पाठीमागील 3 वर्षाचा ॲव्हरेज प्रॉफिट आपल्याला काढावं लागेल. त्या 3 वर्षाचा प्रॉफिट दिला आहे 20,000, 23,000 आणि 26,000. त्याची एकूण टोटल करून ॲव्हरेज करून त्याची डबल, बरोबर, दुप्पट रक्कम आपल्याला घ्यावी लागेल. तर इथं बघा पहिल्यांदा आपल्याला प्रॉफिट घ्यावं लागेल 20,000, 23,000 आणि 26,000. याची टोटल किती येते, ह्याची टोटल येते 3 वर्षाचा जो प्रॉफिट आहे ते 69,000 एवढी टोटल येईल. आता यानंतर ॲड अमाऊंट ट्रान्सफर टू रिझर्व्ह फंड ड्युरिंग 3 इयर्स. 3 वर्षाचा जो रिझर्व्ह फंड आहे तो सुद्धा आपल्याला ॲड करावा लागेल. आता इथं बघा बॅलन्स शीटमध्ये इथं रिझर्व्ह फंड दिलेला आहे. रिझर्व्ह फंड किती दिला आहे, 15,000 दिला आहे ना. तर हा 15,000 जो रिझर्व्ह फंड आहे तो आपल्याला इथं ॲड करावा लागेल ॲव्हरेज प्रॉफिटमध्ये. बरोबर आहे. म्हणजे ॲव्हरेज प्रॉफिट 69,000, रिझर्व्ह फंड 3 वर्षाचा 15,000 अशी टोटल किती झाली 84,000. त्याला आपण टोटल डिव्हिजिबल प्रॉफिट म्हणतो 84,000. आणि मग या 84,000चं जर ॲव्हरेज काढलं, ॲव्हरेज प्रॉफिट इज 84,000 डिवायडेड 3, तर ते किती येणार आहे 28,000. बरोबर आहे. म्हणून गुडविलचं कॅल्क्युलेशन 28,000 गुणिले 2 का केलेलं आहे, कारण ते म्हणलेलं आहे ऑन द बेसिस ऑफ ट्विस्ट, त्याच्या डबल अमाऊंट आपल्याला घ्यावी लागेल. म्हणून 28,000ची डबल 56,000 होईल. बरोबर आहे. म्हणजे आपलं एकूण गुडविल किती काढलं आपण 56,000. तर इथं परचेस प्राईसमध्ये व्हॅल्यू ऑफ गुडविल 56,000. बरोबर आहे. म्हणजे इथं बघा असेट टेकन केलेल्या बुक व्हॅल्यू 1,27,000, त्यानंतर प्लांट अँड मशिनरी आणि लँड अँड बिल्डिंगची एक्सेस अमाऊंट 45,000, गुडविल 56,000 अशी 2,28,000 एवढी अमाऊंट असेटची येईल. आता असेटमधून आपल्याला लायबिलिटीज मायनस करावे लागतात, म्हणून लेस लायबिलिटीज टेकन ओव्हर बाय थर्ड पार्टी. जर पाहिलं तर या ठिकाणी आपल्याला कोणकोणत्या लायबिलिटीज दिलेत, सन्ड्री क्रेडिटर 27,000, लोन क्रेडिटर 25,000 आणि बँक ओव्हरड्राफ्ट 10,000. आता इथं रिझर्व्ह फंड 15,000चा आहे, तो शेअर होल्डरशी संबंधित असल्यामुळे आपण तो निग्लेक्ट करणार. मदन कॅपिटल, मोहन कॅपिटल हे सुद्धा आपण शेअर होल्डरशी किंवा पार्टनरशी संबंधित असल्यामुळे ते निग्लेक्ट करणार. म्हणजे यामध्ये फक्त कोणत्या लायबिलिटीज आहेत, सन्ड्री क्रेडिटर 27,000, लोन क्रेडिटर 25,000 आणि बँक ओव्हरड्राफ्ट 10,000. या 3 लायबिलिटीज आपल्याला परचेस कन्सिडरेशनमध्ये घ्यावी लागतील. म्हणून इथं बघा लेस लायबिलिटीज टेकन ओव्हर सन्ड्री क्रेडिटर्स, इथं बघा अमाऊंट 27,000 आहे, इथं आपण 27,000 घेतली. त्यानंतर इथं लोन क्रेडिटर्स आहेत 25,000, इथं आपण सन्ड्री क्रेडिटर्स लोन क्रेडिटर्स घेतले 25,000 आणि बँक ओव्हरड्राफ्ट 10,000चा आहे, इथं ओव्हरड्राफ्ट आपण 10,000 घेतला. बरोबर आहे. म्हणजे या लायबिलिटीची जर टोटल केली तर ती 62,000. म्हणजे 2,28,000च्या असेट यामधून लायबिलिटीज 62,000 मायनस केल्या तर 1,66,000 एवढी आपली काय येणार आहे, परचेस प्राईस येणार आहे. तर आपल्याला रिलायझेशन अकाउंट तयार करायचं आहे. इन द बुक्स ऑफ द फर्म रिलायझेशन अकाउंट पर्टिक्युलर रुपीज डेबिट साईड क्रेडिट साईड. आता रिलायझेशन अकाउंट पोस्टिंग करत असताना सगळ्यात अगोदर आपल्याला ज्या टेकन ओव्हर केलेल्या ज्या असेट्स आहेत किंवा ज्या असेट असतात तर त्या असेट आपल्याला या ठिकाणी रिलायझेशन अकाउंटच्या डेबिट साईडला ट्रान्सफर करावे लागतात. बरोबर आहे. तर त्याची फर्स्ट एंट्री होईल टू सन्ड्री असेट्स. म्हणजे असेटची जी बुक व्हॅल्यू आहे 1,27,000 ते अमाऊंट या ठिकाणी आपण ट्रान्सफर करणार टू सन्ड्री असेट 1,27,000. ही फर्स्ट एंट्री झाली. यानंतर जसं आपण असेट ट्रान्सफर केल्या तसेच आपल्याला लायबिलिटीजसुद्धा ट्रान्सफर करायच्या क्रेडिट साईडला.
बरोबर आहे. मग क्रेडिट साईडला या ठिकाणी आपण बघू शकतोय की फक्त 3च लायबिलिटीज आहेत. बरोबर आहे. सेंट्रल क्रेडिटर्स 27,000, लोन क्रेडिटर्स 25,000 आणि ओव्हरड्राफ्ट 10,000. तर त्याच एंट्री आपण या ठिकाणी करणार आहोत. बाय क्रेडिटर्स 27,000, बाय लोन 25,000 आणि बाय ओव्हरड्राफ्ट 10,000. बरोबर आहे. या 3 एंट्रीज या लायबिलिटीज ट्रान्सफर केल्याची ही एंट्री या ठिकाणी होईल. आता त्यानंतर तिसरी एंट्री बघा. तिसरी एंट्री जी आहे ती आपल्याला परचेस प्राईसची करावी लागते रिलायन्स अकाउंटच्या क्रेडिट साईडला. बरोबर आहे. 1,66,000 आपण परचेस प्राईस काढलेली आहे, तर त्याची एंट्री होईल बाय. आता या ठिकाणी परचेस प्राईस कोण पेड करणार आहे? लिमिटेड कंपनी. म्हणून लिमिटेड कंपनीचा अकाउंट 1,66,000 ही एंट्री होईल. बरोबर आहे. म्हणजे अगोदर आपण असेट ट्रान्सफर केल्या, पुन्हा लायबिलिटीज ट्रान्सफर केल्या आणि पुन्हा आपण परचेस प्राईस घेतली. बरोबर आहे. आता या ठिकाणी रिलायन्स अकाउंट आपल्याला क्लोज करायचं आहे. जर आपण क्रेडिट साईडची जर टोटल केली तर तेथे 2,28,000 हीच अमाऊंट आपण डेबिटला घेणार, 2,28,000 आणि 2,28,000मधून 1,27,000 जर वजा केले, मायनस केले तर खाली शिल्लक बॅलन्स राहील 1,01,000. 1,01,000 जो आहे तो रिलायन्स अकाउंटचा बॅलन्स आहे आणि हा बॅलन्स आपण पार्टनर्समध्ये त्यांच्या प्रॉफिट शेअरिंग रेशोप्रमाणे डिस्ट्रीब्यूट करणार. तर इथे एंट्री होईल टू कॅपिटल अकाउंट. बरोबर आहे. आणि ही जी येणारी अमाऊंट आहे ते आपण कॅपिटल अकाउंटला ट्रान्सफर करतो, म्हणून टू कॅपिटल अकाउंट मदन आणि मोहन. आता 1,01,000 जी अमाऊंट आहे ती त्यांच्या प्रॉफिट शेअरिंग रेशोनुसार आपण ट्रान्सफर करणार. त्यांचा प्रॉफिट शेअरिंग रेशो कसा आहे? प्रॉफिट इक्वली. बरोबर आहे. मदन अँड मोहन शेअरिंग प्रॉफिट इक्वली. म्हणजे या ठिकाणी 1,01,000 ही जी अमाऊंट आहे ते आपण त्यांना इक्वल डिस्ट्रीब्यूट करणार. म्हणजे मदनला 50,500 निम्मी अमाऊंट आणि मोहनला 50,500 ही निम्मी अमाऊंट आपण या ठिकाणी घेणार. तर अशा पद्धतीनं रिलायन्स अकाउंटसुद्धा या ठिकाणी क्लोज होईल. आता एक लक्षात ठेवायचं काय, तर हे जे आपण कॅपिटल अकाउंट म्हटलेलं आहे रिलायन्स अकाउंटला, तर ते ही जी अमाऊंट आहे ते आपल्याला आता इथं डेबिट केलेलं आहे टू कॅपिटल अकाउंट. तर कॅपिटल अकाउंट तयार करत असताना कॅपिटल अकाउंटला हीच अमाऊंट क्रेडिट साईडला आपण ट्रान्सफर करणार. तर पुढं पार्टनर्स कॅपिटल अकाउंट आपण पाहणार आहोत. त्यानंतर स्क्रीनवर तुम्ही पाहू शकता पार्टनर्स कॅपिटल अकाउंट आपल्याला बनवायचं आहे. पर्टिक्युलर मदन रुपीज, मोहन रुपीज, पर्टिक्युलर मदन रुपीज, मोहन रुपीज, दोनच पार्टनर आहेत, मदन आणि मोहन, डेबिट साईड क्रेडिट साईड. आता यामध्ये बघा पहिल्यांदा आपल्याला कोणती एंट्री करायची आहे, जी बॅलन्स शीटमध्ये तुम्ही पाहू शकता. तर पहिली एंट्री आपल्याला काय करायची आहे, तर बॅलन्स शीटमध्ये जे आपल्याला लायबिलिटीजमध्ये मदन कॅपिटल 25,000 आणि मोहन कॅपिटल 25,000 दिलेलं आहे ते आपल्याला ट्रान्सफर करून घ्यायचं आहे पार्टनर्स कॅपिटल अकाउंटला. तर पार्टनर्स कॅपिटल अकाउंटला एंट्री काय होईल, बाय बॅलन्स ब्रॉट डाऊन मदनच्या कॉलममध्ये 25,000 आणि मोहनच्या कॉलममध्ये 25,000 ही एंट्री पहिल्यांदा आपल्याला करून घ्यावी लागेल. आता यानंतर दुसरी एंट्री काय होईल बघा. आता बॅलन्स शीटमध्ये आपल्याला रिझर्व्ह फंड दिलेला आहे 15,000. बरोबर आहे. रिझर्व्ह फंड 15,000 दिला आहे, तो सुद्धा आपल्याला क्रेडिट साईडला ट्रान्सफर करून घ्यावा लागेल. 15,000 म्हणलं की लगेच याचे इक्वल रेशोमध्ये आपण काय करणार, डिस्ट्रीब्यूट करणार. बरोबर आहे. आता या ठिकाणी काय एंट्री होईल पहा. इथं बघा बाय रिझर्व्ह फंड, म्हणजे अगोदर कॅपिटल अकाउंटचा बॅलन्स आपण घेतला, बाय बॅलन्स ब्रॉट डाऊन 25,000 आणि बाय रिझर्व्ह फंड. रिझर्व्ह फंड 15,000चा आहे, म्हणजे इक्वल रेशोमध्ये 7,500 आणि 7,500, मदनच्या कॉलममध्ये 7,500 आणि मोहनच्या कॉलममध्ये 7,500 एवढी अमाऊंट या ठिकाणी येईल. आणि मी तुम्हाला आत्ता सांगितल्याप्रमाणे जे आपण रिलायन्स अकाउंटला जो बॅलन्स काढलेला होता इथं पहा. तर जो आपण रिअलायझेशन अकाउंटला जो कॅपिटल अकाउंटचा जो बॅलन्स काढलेला होता मदनचा 50,500 आणि मोहनचा 50,500, तो आपल्याला पार्टनर्स कॅपिटल अकाउंटला ट्रान्सफर करावा लागेल. तर या ठिकाणी बघा एंट्री होईल बाय रिअलायझेशन, म्हणजे हा जो आपण बॅलन्स ट्रान्सफर करतो रिअलायझेशन अकाउंटचा बॅलन्स आहे, म्हणून इथं बाय रिअलायझेशन 50,500 मदनच्या कॉलममध्ये आणि मोहनच्या कॉलममध्ये 50,500. ओळीनं या क्रेडिटच्या एंट्रीज ज्या आहेत त्या पहिल्यांदा करून घ्यायच्या. पहिल्यांदा बॅलन्स ट्रान्सफर करायचा, बॅलन्स शीटमध्ये दिलेल्या प्रॉब्लेममध्ये दिलेला तो कॅपिटलचा, त्यानंतर रिझर्व्ह फंड दोघांमध्ये समान डिस्ट्रीब्यूट करायचा आणि रिलायन्स अकाउंटचा आलेला बॅलन्स. बरोबर आहे. आता डेबिट साईडला बघा इथं फक्त दोनच एंट्री होते, म्हणजे परचेस प्राईसची जी अमाऊंट आहे, परचेस प्राईस आपण किती काढलेली आहे, 1,66,000. बरोबर आहे. तर ही अमाऊंट जी आहे ती आपल्याला पार्टनर्स कॅपिटल अकाउंट, म्हणजे ही अमाऊंट 1,66,000 अमाऊंट कोण देणार, लिमिटेड कंपनी पार्टनर्सला देणार, म्हणजे मदनला आणि मोहनला. आता हे जे 1,66,000 आहेत इथं आपण करूया बघा. 1,66,000 अमाऊंट जी आहे ती आपल्याला पेड करणार आहे कोण, लिमिटेड कंपनी. कोणाला, मदन आणि मोहनला पेड करणार आहे. बरोबर आहे. आता ही कशी पेड करणार किंवा त्याचं सेटलमेंट कसं होणार आहे, तर इथं आपल्याला पहा डी नंबरचे ॲडजस्टमेंट दिले आहे. पार्टनर्स वेअर इशूड 15,000 ऑर्डनरी शेअर 10 रुपये ईच. बरोबर आहे. म्हणजे 15,000 शेअर्स जर 10 रुपयाने केले, बरोबर आहे, 15,000 शेअर्स 10 रुपयाप्रमाणे येणारी अमाऊंट ही शेअर्समध्ये येईल, तर आपण शेअर्समध्ये म्हणतो. आणि राहिलेला जो बॅलन्स आहे तो कॅश असणार आहे.
बरोबर आहे. म्हणजे एकंदरीत पहा, इथं जर आपण पाहिलं तर 15,000 शेअरचे 10 रुपयाप्रमाणे किती होतील? 1,50,000. बरोबर आहे. मग आता ही झाली शेअर्समध्ये. कॅशमध्ये किती शिल्लक राहतील? 1,066 मधील. तर इथं राहतील 16,000. बरोबर आहे. 16,000 कॅश, असे 1,66,000 आपल्याला पार्टनर्सला डिस्ट्रीब्यूट करायचे. आलं लक्षात? आता या ठिकाणी बघा, आता 1,500ची निम्मी रक्कम जी आहे, निम्मी रक्कम म्हणजे 75,000 मदनची आणि 75,000 मोहनची, ते आपण शेअर्समध्ये पेड करणार आहोत. आणि कॅशमध्ये मदनला 8,000, हे जे कॅश 16,000चे आहे, यामध्ये मदनला 8,000 आणि मोहनला 8,000. त्याची एंट्री काय होईल पहा, इथं तुम्ही बघू शकता स्क्रीनवरती. बघा, 2 शेअर्स इन लिमिटेड कंपनी. मदनच्या कॉलममध्ये 75,000, मोहनच्या कॉलममध्ये 75. 75 आणि 75, 1,50,000 हे शेअर्समध्ये. आणि पुढं 2 कॅश बँक. मदनच्या कॉलममध्ये 8,000 आणि मोहनच्या कॉलममध्ये 8,000. 8,000 मदनच्या कॉलममध्ये, मोहनच्या कॉलममध्ये 8,000. आपण म्हटलं 2 कॅश बँक अकाउंट, मदन 8,000, मोहन 8,000. आणि या सर्वांची जर टोटल केली तर क्रेडिट साईडची टोटल बघा, यामध्ये मोहनची 83,000 आणि मोहनची डेबिटची सुद्धा टोटल 83,000 येईल. आणि मदनची जर टोटल केली क्रेडिट साईडची टोटल तर 83,000 आणि मदनची सुद्धा डेबिटची टोटल 83,000 येईल. तर अशा पद्धतीनं या प्रॉब्लेममध्ये जे काही ॲडजस्टमेंट आहेत आणि त्या विद्यार्थ्यांनी बारकाईनं पाहणं गरजेचं आहे. तर जे विद्यार्थी किंवा व्ह्यूअर्स आपल्या चॅनलवर नवीन असेल तर त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करायचं, लाईक करायचं आहे आणि शेअर्स करायचं आहे. आणि या प्रॉब्लेममध्ये जर तुम्हाला काही शंका असतील तर ते कमेंटमध्ये तुम्ही नक्की लिहा. तर पाहत राहा जिओ अकाउंटन्सी. थँक्यू सो मच.